नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करूया 3 महत्त्वाच्या घडामोडींनी. यातील पहिली घटना आहे, आज दुपारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक होणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि इतर मुद्द्यांवरती दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरी बातमी आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यातील टास्क फोर्स सोबत दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे. कोरोनाची सगळी परिस्थिती राज्यातली यावरती चर्चा होईल. राज्यातील कोरोनाचे नियम आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. तर तिसरी बातमी आहे, महाविकास आघाडीमध्ये महामंडळावरून आता ठरलंय. महामंडळ वाटपावरून तीनही पक्षांचं एकमत झालंय. लवकरच महामंडळाचं वाटप होणार आहे आणि तीनही पक्षांना समान वाटप होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणारच आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे गुरुमा कांचनगिरी थोड्याच वेळात राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्या भेटीसाठी जातील. हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी गुरुमा कांचनगिरी या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेत आहेत. गुरु कांचनगिरी यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती. आज त्या राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरुमा कांचनगिरी या कृष्णकुंजवरती जाणार आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांच्यामध्ये चर्चा होईल अशी माहिती मिळते. राज ठाकरे यांचं भरभरून कौतुक सुद्धा त्यांनी केलंय आणि आता थेट कृष्णकुंजवरती गुरुमा कांचनगिरी या राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जात आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, किती वाजता कृष्णकुंजवरती जाणार आहेत कांचनगिरी आणि या भेटीमागचा उद्देश काय आहे? श्वेता, अगदी काही वेळामध्येच गुरुमा कांचनगिरी त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 11 वाजता आपल्याला कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेताना पाहायला मिळणार होत्या. मात्र त्यांच्या शेड्यूलमध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळते. सुरुवातीला गुरुमा कांचनगिरी आणि सूर्याचार्य हे दोघेही सुरुवातीला आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करतील, त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर ते मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी येणार आहेत. साधारणतः 11:15 वाजण्याच्या सुमारास ते राज ठाकरेंच्या भेट घेण्यासाठी येणार आहेत. तत्पूर्वी राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील पोहोचताना पाहायला मिळाले आहेत. प्रामुख्याने राज ठाकरे आणि गुरुमा कांचनगिरी यांच्या भेटीमध्ये नेमकं काय आपल्याला चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जी आपल्याला कांचनगिरी यांनी काल जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळतं की गुरुमा कांचनगिरी यांनी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जातं, ते अर्थात बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्या भेटीविषयी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदू रक्षणासाठी कोणतीही कामे करताना पाहायला मिळत नाही. जेव्हा पालघरमध्ये साधूंवरती हल्ला होत होते तेव्हा उद्धव ठाकरे कान आणि डोळे बंद करून होते. मात्र हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदू राष्ट्रीच्या मजबूत वाढीसाठी मी राज ठाकरेंची भेट घेत आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंचा जो उत्तर भारतीयांसंदर्भातला जो सूर आहे, जो त्यांचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती देखील ते चर्चा करणार असल्याचं पाहायला मिळते. त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये जे रामभूमीवरती जे मंदिर उभारलं जाते त्यासाठी निमंत्रण ते कांचनगिरी आपल्याला देताना पाहायला मिळणार आहेत. मात्र गुरुमा कांचनगिरी आणि सूर्याचार्य हे दोघेही आपल्याला राज ठाकरेंसोबत येत्या काही वेळामध्ये चर्चा करताना पाहायला मिळणार आहे आणि या चर्चेमध्ये हिंदुत्व हा सर्वात महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे. मात्र हा अजेंडा जरी असला तरी या दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, त्याला राज ठाकरे नेमका कसा प्रतिसाद देतात ते आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की यापूर्वी जेव्हा कांचनगिरी यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी मात्र मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी नेत्यांची आपल्याला भेटी घेताना पाहायला मिळाल्या नव्हत्या. मात्र बाळासाहेब ठाकरेंची छबी आपल्याला राज ठाकरेंमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच मी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचं गुरुमा कांचनगिरी यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्यांची छबी जरी दिसली असली तरी राज ठाकरे जो उत्तर भारतीयांबद्दलचा जो सूर आहे, उत्तर भारतीयांबद्दलचा जो मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती नेमकं कांचनगिरी काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण की काल त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं की राज ठाकरेंची जी उत्तर भारतीयांसंदर्भातली जी भूमिका आहे त्या भूमिकेवर सुद्धा मी या ठिकाणी बोलणार आहे. त्यामुळे आजच्या भेटीमध्ये हिंदुत्वाच्या अजेंड्यासोबत आणखी नेमकी काय चर्चा होते आणि त्याला नेमका राज ठाकरे कसा प्रतिसाद देतात आपल्याला येत्या काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुषार, धन्यवाद या सगळ्या आताच्या माहितीसाठी. ज्यावेळेला
11:15 वाजता साधारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे कांचनगिरी या कृष्णकुंजावरती येतील. राज ठाकरे आणि त्यांची भेट होईल. नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा होते, भेट संपल्यानंतर पुन्हा आपण या मुद्द्याकडे येऊयात. मात्र तोपर्यंत दुसरी बातमी आहे महत्वाची, ती म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होतीये. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर प्रथमच सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावलेली आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची ही महत्वाची बैठक होतीये. निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची आणि पक्षाचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी दिली जाईल. देशामध्ये पक्षाच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा आणि नवीन कार्यक्रमांबाबत सुद्धा पदाधिकाऱ्यांचं या बैठकीमध्ये नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांच्या या राष्ट्रीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील अशी शक्यता आहे. तर आज दिल्लीमध्ये भाजपची पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, एकतर ही पदाधिकाऱ्यांची जी बैठक होतीये किती वाजता होतीये, काय एकूणच संपूर्ण बैठकीसंदर्भात माहिती? महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही बैठक जी आहे ही या बैठकीमध्ये जर बघितलं 5 राज्यांच्या निवडणुकीचा उल्लेख आपण केलेला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे नुकतीच 2 आठवड्यापूर्वी नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली होती. त्यानंतरची ही पहिली बैठक आहे, त्यामुळे या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सोबतच राज्यातून जर बघितलं या बैठकीमध्ये विनोद तावडे असतील, त्याशिवाय पंकजा मुंडे असतील, याशिवाय सुनील देवधर असतील, याशिवाय सर्व जे मोर्चे आहेत भारतीय जनता पक्षाचे, ओबीसी मोर्चा, एससी मोर्चा, यूथ महिला मोर्चा, यूथ मोर्चा, त्यानंतर महिला मोर्चा, यासारख्या सगळ्या मोर्चांचे अध्यक्ष देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे. जसा उल्लेख आपण केला आहे तसा या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संबोधित करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ज्या 5 राज्यांच्या निवडणूक आहेत, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला आता आव्हान आहे, कडवं आव्हान, जसं पंजाबमध्ये कडवं आव्हान आहे, या संदर्भात सोबतच जर बघितलं मणिपूरमध्ये आणि इतरही जे 5 राज्य आहे, गोवामध्ये कडवं आव्हान असणार आहे. या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं यशस्वी व्हायचं याचा मूलमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सांगतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच ज्या पद्धतीनं जसा आपण प्रश्न विचारला होता की ही बैठक भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात होईल अशी, आणि महत्त्वाचं म्हणजे सोबतच साधारणतः 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार होती अशी माहिती खास करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. आणि सोबतच जसं महत्त्वाचं म्हणजे जे.पी. नड्डा यांनी घोषित केलेलं आहे की या बैठकीनंतर ते या बैठकीमध्ये कुठले निर्णय झाले होईल याची देखील माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक मोठी पत्रकार परिषद देखील या बैठकीनंतर होईल. जी प्रशांत, या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला असंच लक्ष असेल. धन्यवाद सध्याच्या या माहितीसाठी. अपडेट घेत राहूच. पुढच्या बातमीकडे वळतोय. अहमदनगरमधील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करणार आहेत. विखे पाटलांनी मंत्र्याचं नाव न घेता भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला हे आपोआप समोर येईल असं सूचक वक्तव्य विखे पाटलांनी केलंय. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र एका मंत्र्यानं, नगरमधील एक मंत्री भ्रष्टाचारात असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे कोणत्याही मंत्र्याचं नाव न घेता भ्रष्टाचाराचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केलाय हे आपोआप समोर येईल असं विखे पाटील म्हणाले. संपूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले आहेत. मंत्री आणि दलालांचं जे नेक्सेस आहे आज रोज समोर येत आहे. आपल्या जिल्ह्यातला एक मोठा मंत्री त्याच्यामध्ये अडकलेला आहे या भ्रष्टाचारामध्ये. ते प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांना लक्षात येईल. चौकशी आता सुरू आहे. तर तुम्ही आता त्या गोष्टीला थोडा तुम्ही आता संयम ठेवला पाहिजे. कारण परत तुम्ही म्हणणार का आता ईडी आणि CBI वास्तविक या सगळ्या मंत्र्यांची पापं भरलेली आहेत आणि आपली पापं झाकण्यासाठी या स्वायत्त एजन्सी ज्या आहेत ईडी, IT किंवा CBI याच्यावर दोषारोप चालला आहे. कारण त्या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आमची जी काही आम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्हाला लपवता येईल. पण या भ्रमात या मंत्र्यांनी राहू नये
हा माझा त्यांना खरं सल्ला ते आहे. मंत्री जुने आहे की नवीन आहे असं? असं आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये थोडं सबुरीने घेतलं पाहिजे. ते बाहेर येईल, मग नवे आहेत का जुने आहेत, कोणी किती महसूल गोळा केला आहे आपाप समाज लोकांना कळणार आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. टक्क्यांनी घटलंय. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँड सुद्धा आपला 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. आणि याच निमित्तानं आज आम्ही तुम्हाला अमूलनं कशा प्रकारे वेळोवेळी त्यांचं म्हणणं देश आणि जगात समोर मांडलंय हे सांगणार आहोत. अमूलनं अनोख्या पद्धतीनं त्यांच्या उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवा संदेश देत असते. आपलं म्हणणं लोकांना निराळ्या आणि अगदी मजेशीर पद्धतीनं सांगण्याचा अमूलचा प्रयत्न असतो. पाहुयात याच अमूलची अमूल्य अशी कहाणी. उन्नीस में दक्षिण अफ्रीका में रंगभेद की नीति की करारी हार हुई तो दुनिया भर में हुए जश्न में अमूल ने भी असरदार मौजूदगी दर्ज कराई. नेल्सन मंडेला 1994 में दक्षिण अफ्रीका के पहले अश्वेत राष्ट्रपति चुने गए. रंगभेद खत्म करने के लिए हुए आंदोलन की वजह से मंडेला को 27 साल जेल में रहना पड़ा. नेल्सन मंडेला राष्ट्रपिता महात्मा गांधी से प्रभावित थे. अमूल ने मंडेला के चुनावी नारे वन मैन वन वोट में वन बटर जोड़कर खुशी जताई. कोरोना काळामध्ये तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लस घेतलेली जी आपण आहे ती डीएनए मध्ये बदल तर नाही ना करणार, किंवा लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, असे जर काही प्रश्न पडले असतील तर आता अशी एक जागा जिथे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तीही तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला सगळी उत्तरं तुमच्या फोनवरती मिळतील, जी सगळी माहिती क्रॉस चेक केलेली असेल. त्यामुळे तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या सगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बूस्टर डोस नेमका कधी द्यावा. लावायचं ना डायरेक्ट ऑडिओ. एक मिनट पहले कैमरा खालून घ्या. माँ, आपने अभी बाला साहब ठाकरे की केस में किस तरह का अभिवादन किया है, उसके बाद शिवाजी महाराज के पुतले को भी अभिवादन किया है, आगे किस तरह से आपका कार्यक्रम होगा, राज ठाकरे जी से आप मुलाकात करेंगे? देखिए, सबसे पहले बाला साहब ठाकरे को हमने पुष्पांजलि अर्पित की है. उसके बाद हमने शिवाजी का किया है. शिवाजी छत्रपति जी महाराज एक हिंदू सम्राट रहे हैं और हमारे पूजनीय रहे हैं, जो हिंदुत्व सोच को और सब जाति धर्म को एक करके और चले हैं. तो इसलिए उनको पुष्पांजलि हमने दिया है. और बाला साहब ठाकरे को हम लोग हिंदू सम्राट मानते हैं. जो निर्णय लेते थे उस पे अटल रहते थे और शेर की तरह उनकी दहाड़ होती थी हिंदुओं को लेके. इसलिए उनका सम्मान है मेरे हृदय में और सम्मान पूर्वक उनको अभी हमने श्रद्धांजलि दी है, हमने और जगत गुरु सूर्याचार्य जी ने. और इसके बाद राज साहब ठाकरे से हमारी बात होगी. जो भी होगी हम आपको बताएंगे कि क्या निर्णय हुआ है और क्या हिंदू राष्ट्र को लेके हम लोग आगे बात करेंगे कि हिंदू राष्ट्र को पूरे भारत देश को हिंदू राष्ट्र घोषित करना चाहिए और किस तरह से आगे हम लोग बढ़ेंगे. इस बात पे बैठक होना है. क्या क्या मुद्दों पर चर्चा होने वाली है? देखिए, मुद्दा तो हमारा मेन हिंदू राष्ट्र को लेके है और जो सभी जातियों में लोग बटे हुए हैं
उसको एक करने का विषय की बात है कि ये हमारी जाति भेदभाव में हम ना बटे, सिर्फ हम हिंदू हैं, सनातनी हैं और इस भारत भूमि, इस हिंदू राष्ट्र के भूमि पुत्र है। इससे आगे कुछ नहीं। जिस तरह भगवान श्री राम जी ने सबरी का बेल खा के जूठे, उन्होंने पूरा संसार को एक संदेश दिया है कि कोई भी जाति प्रथा नहीं है, हम सिर्फ सनातनी हैं और हिंदू हैं। आप जिस तरह से बात कर रहे हैं उसी तरह से मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने भी बात किया था। उन्होंने कहा कि हिंदू धर्म संकट में है, हम सबको एक साथ आना चाहिए। जैसे आपने राज ठाकरे से चर्चा करेंगे उसी तरह से देखिए, जो अपनी वाणी पे अटल ना हो तो हम उसकी बात और चर्चा करके व्यर्थ में अपना समय क्यों गंवाएं। हम उनके साथ हैं जो अटल हैं, जो बोलते हैं वो करते हैं। जो पीना पेंदी का लोटा है उसके बारे में मैं क्या बात कर आपको लगता है कि शिवसेना अभी उस हिंदुत्व के मुद्दे पर बिल्कुल। देखिए, राज ठाकरे जी को मैं जानती हूँ क्योंकि उनके जो बोलते हैं चाचा जी थे अपने बाला साहब ठाकरे जी, मैं उनसे मिली थी और उनको उनकी छवि मैं इनमें देखती हूँ कि जब भी देखती हूँ कि जो बोल रहे हैं वो कर रहे हैं। तो वाणी अगर आपकी अटल है तो आप राष्ट्र की सेवा करते हैं। अगर वाणी में ही अशुद्धता है, वाणी ही आपका अटल नहीं है, जो आप निर्णय ले रहे हैं उसमें ही संदेह है, तो आप राष्ट्र की सेवा क्या कर सकते हैं। आप अपनी सीट के लिए, अपने गद्दी के लिए अगर आप राष्ट्र को खतरे में डालते हैं तो ये बिल्कुल हम लोग जो है उस लोगों का कभी साथ नहीं देंगे। साथ उसी का देंगे जो अपनी वाणी, अपने विचारों पे अटल रहते हैं। मैं इसके बारे में नहीं कह रही हूँ, ये राजनीतिक क्षेत्र है, मैं इसके बारे में कुछ नहीं बोल सकती। आपको ऐसा लग रहा है कि शिवसेना सब सवालों का जवाब उसके बाद राज ठाकरे जी से मिलने दीजिए, मीटिंग होने दीजिए, आपको सब बताएंगे कि क्या हमारा निर्णय हुआ है उनके साथ और क्या। और राजनीतिक करण ना दें आप हमें इस बारे में, क्योंकि हमारा सोच सिर्फ हिंदू राष्ट्र है और हिंदू राष्ट्र को आगे बढ़ाना है पूरे विश्व में। हमारे साथ राज ठाकरे साहब चलेंगे मीटिंग में, तो हम बताएंगे कि क्या आगे बढ़ेगा। तेव्हा गुरुमा कांचनगिरी आता थोड्याच वेळात राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट होणार आहे आणि हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वीच गुरु कांचनगिरी यांनी यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती। त्यामुळे आता राज ठाकरे आणि गुरुमा कांचनगिरी यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काही वेळातच ही भेट होणार आहे। राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट होणार आहे। काही वेळापूर्वीच गुरुमा कांचनगिरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं देखील दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्या काही वेळातच राज ठाकरे यांना त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेणार आहेत।